ट्रेनिंग सेंटरची संचालिका। आज इथे आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आजचे प्रमुख पाहुणे श्री खाडके सर, माधवी सोमण, अंजली जोगळेकर, तसेच इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर पास डिस्ट्रिक्ट चेअरमन माझ्या सासूबाई रोहिणी वैद्य, प्रेसिडेंट वर्षा पाठे, इतर क्लब मेंबर्स, तसेच इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड प्रेसिडेंट कमलजीत कौर, सेक्रेटरी दीपाली जाधव, ट्रेझरर आरती जाधव, तसेच इतर क्लब मेंबर्स, डॉक्टर मनीषा सोनावणे, पोलीस अधिकारी जरा व्यस्त आहेत पण येतील कार्यक्रम संपेपर्यंत अशी आपण आशा करूया, गवळी सर, कुडाळकर सर आणि गजगाटे सर, तसेच आजच्या विशेष सर्व मानकरणी आणि आपल्या इन्स्टिट्यूटच्या स्टुडंट्स बोधे मॅडम, जगताप मॅडम आणि नायडू मॅडम आणि उपस्थित सर्व मंडळी यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। मी अन्वितारा ट्रेनिंग सेंटर या आपल्या ट्रेनिंग सेंटरची स्थापना 3 वर्षांपूर्वी झाली। माझ्या लग्नानंतर 20 वर्ष मी आमचा फॅमिली बिझनेसमध्येच मदत करत लक्ष घालत होते, पण मानसशास्त्राची आवड असल्या कारणाने पुढे त्याचा अभ्यास सुरू करून डॉक्टरेट पदवीपर्यंतचं मी माझं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर 3 वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली। त्याच्या अंतर्गत सायकोलॉजीचे काउन्सिलिंग यांच्याशी संबंधित बरेचसे कोर्स इथे घेतले जातात, तसेच फॅमिली काउन्सिलिंग, पर्सनल सेशन्स, चाइल्ड काउन्सिलिंग, पर्सनल सेशन्स, काउन्सिलिंग सेशन्स, पुष्पौषधी यांचे कन्सल्टेशन त्याचेही प्रशिक्षण, तसंच मी ग्राफोलॉजिस्ट आहे त्याचे कन्सल्टेशन आणि प्रशिक्षण, मी टेलिपॅथी कम्युनिकेटर आहे, त्यामध्ये होम टेलिपॅथिक कम्युनिकेशन, प्लांट कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन याचेही प्रशिक्षण दिले जाते। याशिवाय REBT, CBT, छोटे काही पेरेंटिंगचे, रेमेडियल टीचिंगचे, काउन्सिलिंग स्किल्स अँड टेक्निक्स असे अनेक छोटे मोठे वर्कशॉप्स घेतले जातात। आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हे सगळे कोर्स महिलांनी घरी बसून यापैकी कुठलाही कोर्स करून त्यांना एक प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतः छोटा उद्योग सुरू करता यावा हा त्यामागचा खरा हेतू आहे। जसे की फॅमिली आणि मॅरेज काउन्सिलिंग नंतर ते या आधारे एखाद्या छोट्या संस्थेमध्ये काउन्सिलर म्हणून काम करू शकतात। या माझ्या सर्व कामकाजामध्ये सर्वात मोठा सपोर्ट माझ्या फॅमिलीचा आहे अर्थातच, त्यामुळेच मी आज हे काम आनंदाने आणि उत्साहाने करू शकते। थँक्यू सो मच। ते सर्व जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, 17 नोव्हेंबर 1983 रोजी महाबळेश्वर इनरव्हील क्लबची स्थापना झाली। हा क्लब 45 वर्ष पूर्ण होत आहे। मैत्री आणि सेवा हे ध्येय बाळगून आमचा क्लब सतत कार्यरत आहे। सन 1925-26 मध्ये मला वर्षा पाठे अध्यक्ष म्हणून आणि सप्ना अरोरा सचिव म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे। सध्या आमच्या महाबळेश्वर क्लबमध्ये 50 सक्रिय सदस्य कार्यरत असून त्यांचा उत्साह, समर्पण हीच आमची खरी ताकद आहे। इनरव्हील ही संस्था आंतरराष्ट्रीय, असोसिएशन, डिस्ट्रिक्ट आणि क्लब अशा 4 स्तरांवरती कार्य करते। आमच्या उपक्रमाचे स्वरूप विविध आहे। गरजू लोकांना मदत, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम। महाबळेश्वरमध्ये परिसरातील दुर्गम शाळांसाठी आमच्या क्लबने विशेष कामगिरी केली आहे, जसे की शाळांमध्ये शौचालय व बाथरूम उभारणे, करिअर गायडन्स, संगणक उपलब्ध करून देणे, शालेय साहित्य, दप्तर, स्वेटर, पुस्तके वाटप करणे, तसेच काही विषयांची फी भरून तसेच काही विद्यार्थ्यांची फी भरून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ करणे हे उपक्रम सातत्याने राबवले आहेत। आरोग्य क्षेत्रातही अनेक आहेत, जसे की आय चेकअप कॅम्प्स, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिरे आणि इतर आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले आहेत। ही सर्व कामगिरी एखाद्या व्यक्तीने एखाद्याने एकट्याने करणे शक्यच नाही, पण सामूहिक प्रयत्न, टीमवर्क आणि सेवाभाव यामुळे हे सर्व शक्य झाले आहे। या कार्यातून समाजाचे दूर फेडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। थँक्यू सो मच। क्लब ऑफ निगडी प्राईडच्या प्रेसिडेंट कमलजीत कौर यांना मी त्यांच्या क्लबची माहिती देण्याची विनंती करते। त्यांना माझा मनापासून नमस्कार। इथं उपस्थित सगळे मान्यवर ऑन द डायस अँड ऑफ द डायस, अ व्हेरी गुड इव्हनिंग टू यू ऑल। आमचा क्लब इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड हे सन 2012 मध्ये स्थापित झालं आहे। आजपर्यंत आमच्या क्लबने अनेक सामाजिक
उपक्रम यशस्वीनी राबवले आहे. मी ह्या वर्षी 14th प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झाली आहे. आमचा क्लब वेरियस सर्व्हिस एव्हेन्यूजमध्ये काम करतो. एज्युकेशन हे आमचं हार्ट टचिंग प्रोजेक्ट एव्हेन्यू आहे. आज आम्ही एक कम्प्युटर लॅब ह्याचं उद्घाटन केलं आहे. ही जी शाळा आहे ही ZP स्कूल होती आहे आणि त्यांचं आजच सकाळी आमचं ते कम्प्युटर लॅबचं आज इनॉग्रेशन झालं आहे. तसंच डिग्निटी ऑफ वुमेन महिलांसाठी आम्ही हिरकणी कक्ष हे देहू रेल्वे स्टेशनवर स्थापित केलं आहे. ते एक सन्मान प्रतीक आहे एक मातांसाठी. वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आम्ही आत्ताच आमचे जे आज आहे आमच्या बरोबर आमचे ॲडव्होकेट आरती जाधव आणि ह्यांनी आम्ही मिळून एक पुस्तक स्थापित केली आहे अबाउट लॉ रिलेटेड टू वुमेन्स, म्हणजे महिलांना कायदेशीर इन्फॉर्मेशन हक्क. वेगवेगळे आरोग्य तपासणी, कॅन्सर तपासणी, पॅप्समियर, हेल्थ चेकअप, आय चेकअप, डेंटल चेकअप टू मेन वुमेन आणि सगळ्यांसाठी आम्ही आमच्या क्लबकडून राबवत आहे. झाडं लावणे हे तर खूपच गरजेचं आहे. ह्या वर्षी आम्ही 5500 झाडे लावून CRPF मध्ये आम्ही हे एक प्रकल्प राबवला आहे. पुढच्या महिन्यात आमचे 2 मोठे प्रोजेक्ट्सचं उद्घाटन होणार आहे. एक आहे ह्युमन मिल्क बँक. हे खूप सुंदर प्रकल्प आहे. हे 22 लाखाचं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मातांचं जे दूध आहे ते जे पोरांना गरज असते तिथपर्यंत त्यांना पोहोचवणं हे एक प्रकल्प आमचा क्लब आता राबवणार आहे आणि त्याचं उद्घाटन पण आहे. आणि मोस्ट प्रॉब्ली आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलवू पण आहे. रोहिणी ताई तुम्ही तर पाहिजे आमच्या बरोबर. तसंच स्टेम लॅब आता ह्या वर्षी जे आमच्या असोसिएशन प्रेसिडेंट ज्योती महिपाल यांनी आम्हाला ज्याच्याबद्दल सांगितलं आहे तर तसलं एक उद्घाटन समारंभ आम्ही करणार आहोत एक कारल्याच्या स्कूलमध्ये. तर हे छोटेसे माहिती आमच्या क्लबबद्दल आणि आमच्या प्रोजेक्ट्सबद्दल. आणि हे सगळं जे होतं ते आमचे क्लबचे मेंबर्स, आमचे ECT आणि आमचे जे पास्ट प्रेसिडेंट यांच्या सहकार्याने होत आहे. आज आमच्या क्लबमध्ये आमचे पास्ट प्रेसिडेंट आरती मुळे हे आमचे CPC पण आहे आणि हे जितके पण प्रोजेक्ट्स हे आज त्यांच्या मार्गदर्शनानेच चालत आहे. तर एवढं बोलून मी थांबवते. थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ॲडव्होकेट आरती जाधव यांनी बदलते स्त्री विश्व आणि कायदे या विषयावर नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलं. मी त्यांना विनंती करते त्यांनी याविषयी आपल्या भगिनींनो नमस्कार. मी ॲडव्होकेट जाधव, जसं आमच्या मॅडमनी प्रेसिडेंटनी सांगितलं निगडी प्राईडचे मी आत्ता ट्रेजरर आहे. आणि ॲक्च्युली माझं हे जे पुस्तक लिहिण्याचं मूळ उद्देश आहे त्याच्यामागे प्रेरणा असते ना ती आमच्या प्रेसिडेंटची आहे की त्यांनी सांगितलं की आपण एखाद्याला वस्तू देतो की तो वापरतो, खाऊन टाकतो, संपून जाते, पण पुस्तक हे कायम राहील. हे फक्त पुस्तकच नाही आहे तर सर आम्ही हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहेत आमच्यातर्फे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही योजना दिलेल्या आहेत त्याची ह्यात माहिती आहे. आणि सायलीताईंचे खास विशेष आभार कारण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात मला PDC रोहिणीताई यांची खूप मदत झाली या भागात. ज्यावेळी पुस्तकाचं उद्घाटन झालं आमच्या डिस्ट्रिक्ट असेंब्लीमध्ये तेव्हा ताईंना पुस्तक मिळालं. त्यांनी सायलीताईंची माझी ओळख करून दिली आणि त्या माध्यमातून मला इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचता आलं. ॲक्च्युली स्त्री शक्तीचा जागर असं आपण म्हणतो, नवरात्र आहे. स्त्री शक्ती म्हणजे काय आणि ती कुठून येते आता ती मी तुम्हाला सांगते. तर आपण बायका असतो कुठल्याही वयोगटातल्या असू दे, कुठल्याही परिस्थितीतल्या असू दे, आपण एकत्र येतो, कुठल्या तरी काहीतरी बंधनाने येतो. प्रत्येक बाई येण्याचा काहीतरी प्रवास असतो. खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या बायका, कुणी शिक्षणात कमी पडतं, कुणी लवकर लग्न म्हणून, कुणाचे आईवडील गेलेले असतात म्हणून त्यांचे लग्न होतात. लग्न झाल्यानंतर नवरा चांगला असेल तर लॉटरी, नसेल तर मग व्यसन, दारू, संशय, ह्या सगळ्यात बाया अशा भरडल्या जातात. पण सर बायका भरडल्या गेल्या तरी आम्ही आमचं सजणं, हसणं आणि हे जे रंगीबेरंगीपणे हे कधी विसरत नाही, हे चालूच राहतं. तर बायका स्त्री शक्ती दाखवतात म्हणजे काय करतात तर उदाहरण सांगते. आपलं घर, आपल्या घरात भांडीकुंडी किती असतात? 1000वर भांडीकुंडी असतात. कपडे लत्ते 1001 असतात. रेसिपी जे आपण बनवतो स्टार्ट फ्रॉम चहा नाश्त्यापासूनचे पुरणपोळी थालीपीठापर्यंतचे 1001 प्रकार आहेत. हे सगळे आपल्या डोक्यात असतात बरोबर. आता जरी तुमच्यापैकी कोणाला फोन आला
आई ग माझा तो लाल रंगाचा टी शर्ट कुठे आहे, इथं बसून तुम्ही सांगाल, बरोबर? दुसरं काय होतं माहिती आहे का, आपला जो नवरा असतो कामाला जातो, अगदी कुठल्या तरी IT कंपनीचा बॉस असू दे, नाहीतर आपल्या रेल्वे स्टेशनवरचा हमाल असू दे, तो तिथं कष्ट करतो, त्याला कोणीतरी हाडहूड केलेली असते, रागवलेलं असतं, खूप दुनियेचं सगळ्यांच्या ठोकरा खाऊन तो घरी येतो, बोलणी खाल्लेली असते, पण घरात ही स्त्री त्याला मान देते, सन्मान देते, 2 शब्द बोलते, दमला सालो, गरम गरम भाजी भाकरी खा, आराम करा, त्याला हुरूप देते. दुनिया त्याला लाथाडते, बोलते, त्रास देते, पण बायको त्याला समजावून घेते. तो दुसऱ्या दिवशी नव्या उभारीने कामाला जातो. आता आपण येतो मुलांकडे. मुलांकडे आल्यानंतर मुलं एकतर काळा सोसून आपण घेतलेलंच असतं. पुढचं त्यांची शाळा, त्यांच्या ट्युशन, त्यांच्या सहली, त्यांचे शिक्षण, त्याच्यासाठी पैसे. अल्पवयीन मुली असतील तर बापरे, हिला कोणी फसवेल का? मुलगा असेल तर रॅश ड्रायव्हिंग करेल, ड्रग्सच्या नादी लागेल का? कुठेतरी काहीतरी कोणातरी 18 वर्षाच्या आतल्या मुलीशी लग्न करून आई ही तुझी सून असं काहीतरी सांगेल का? ही धाकधूक असते. आपण बाया ना बसलेलो इथं असतो, पण कायम काहीतरी डोक्यावर ओझी घेऊन जात असतो, आणि ती स्वतःची नाही, ती दुसऱ्याचीच असतात आपली. आणि याला कारण माहिती आहे? कारण आपणच आहे. आपणच आपल्याला या चक्रव्यूहात अडकून घेतले. कसं सांगू का? तर मुलांना पण जन्म देतो आपण, पोटात 9 महिने वाढवतो, मग त्यांना जन्म देतो. ते आपल्याला सारखं वाटतं की ते रडतंय, त्याला दूध द्यावं, हे द्यावं. कुणी आपल्या आईला भेटल्यावर पहिला आईचा प्रश्न असतो, जेवलीस का? खा एवढं. ओके. आपण हा जो आईपणाचा अंगरखा घातलेला असतो, तो नंतर आपण कातडी म्हणून चिटकून घेतो. आपण तो सोडायलाच तयार होत नाही. हे मूल म्हणजे माझी संपत्ती, आणि माझ्याशिवाय याचं कुणीही चांगलं इच्छू शकत नाही किंवा करू शकत नाही. आणि हा अभिमान बघता बघता हा आपला गर्व होऊन जातो की आपण त्या मुलीचा पिच्छा सोडायला तयार होत नाही. म्हणजे आपण आपल्या शक्तीचा, आपल्या कुणाचाही उपयोग कशासाठी करतो? त्याच्यासाठी. आत्ता सुद्धा मला सांगा, तुम्ही बसलाय, तुमच्यापैकी किती जण घरचा विचार करतायत? लेक घरी पोचली का ट्युशन होऊन? माझा बाबा हळू गाडी चालवेल ना, काही हे नाही ना होणार. आणि जेवढं आईचं मन वाईट चिंतन ना, तेवढं दुनियेतलं कुणीही चिंतत नाही. तुम्ही स्वतःच्याच मनाला विचार करा, मला सांगा. मुलगा घराच्या बाहेर गेला ना गेला की आपलं सुरू होतं, त्याला कोणतरी पकडेल, त्याला कोणतरी वाईट मित्र भेटतील, तो दारूच्या अड्ड्यावर असेल, आणि मग त्याला पोलीस पकडतील, मला कोणाचा तरी फोन येईल, बीपी बीपी बीपी. आणि हे जे असतं ह्याच्यामुळं आपण ह्या चक्रव्यूहात मी जे म्हणलं ते आपणच आपल्याला अडकून घेतो. पण ह्या चक्रव्यूहात असताना सावधगिरी आपण घ्यायची नाही असं नाही. आता तुमची जर अल्पवयीन मुलगी असेल किंवा मुलगा असेल, आता अल्पवयीन मुलगी असेल आणि तिने एखाद्या वेळी सांगितलं की मला ट्युशनला नाही जायचं, तर आपण तिच्यावर ओरडतो, पैसे भरलेत, असं केलंय तसं केलंय, का नाही जात? पण तिची मानसिकता समजावून घ्या की ती का नाही म्हणते. कारण आजच्या युगात मुलांना गुड टच बॅड टच माहीतच असेल, स्पर्श करतात. कदाचित ती शाळेत जात असताना तो जो बस ड्रायव्हर असतो, किंवा ट्युशनला जाताना, किंवा शाळेत गेल्यानंतर एखादा टीचर असतो, तो तिला असं स्पर्श करत असेल किंवा वाईट नजरेने बघत असेल, आणि आपण तिला जबरदस्ती करतो, नाही नाही पैसे भरलेत जा. तर मला असं वाटतं की आपल्याला फक्त बोलायची सवय आहे, सांगायची सवय आहे, मुलांना ऑर्डर द्यायची सवय आहे, आपण त्यांचं नाही ऐकत. तू सांगतेस ना म्हणजे काहीच उपयोगाचं नाही, मी सांगते ते ऐक. तर मला असं वाटतं की आपण मुलांचं ऐकायला शिका. आता मी तुम्हाला कायद्याच्या भाषेत विचारते, मी तुम्हाला जे सांगते ना ते मी सोप्या भाषेत सांगते, कायदा म्हणत नाही, तर ते बोर होतं. जसं मी आधी सांगितलं की 18 आणि 21 हे काय आहे? लग्नाची वय. 18 वय मुलीचं, 21 वय मुलाचं. आता दुसरी गोष्ट, मी जर तुम्हाला विचारलं विनयभंग म्हणजे काय, तर नाही, तुम्हाला नाही सांगता येणार. पण आता तुमची मुलगी आली आणि ती म्हणली, अगं आई मी बसमधून जात होते आणि बसमध्ये मला एकाने माझी ओढणी ओढली, मला चिमटा काढला, ओके, मला स्पर्श केला, तर आपण काय म्हणू? हा ठीक आहे ना, होत असतं. पण नाही, कायद्याच्या भाषेत याला विनयभंग म्हणतात. कुणी तुमच्याकडं वाईट दृष्टीने बघणं, तुम्हाला स्पर्श करणं, तुमची इच्छा नसताना, हे आता मी जे सांगते ना ते समस्त स्त्री जातींसाठी आहे. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागू होती असंही नाही, यातल्या काही गोष्टी लागू होतील, काही गोष्टी लागू होणार नाही. तर मेन गोष्ट तुम्हाला कळलं पाहिजे की विनयभंग काय म्हणजे काय. कुणी टोमणा मारलं, कुणी स्पर्श केला,
ढकललं, वाईट बोललं. आता बऱ्याचदा कसं होतं बघा, आपल्या मुली जेव्हा कॉलेजला जातात ना, तर अशा अर्ध्या वयातल्या असतात ना, म्हणजे त्यांची एखादीची उंचीच वाढते, एकीचं काय होतं, थोडी एखादी वाकून चालते अशी. मग ती अशी एकटी जात असते ना, तर एक 4-5 मुलं बसलेले असतात. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा खोड्या काढल्या जातात किंवा टॉन्टिंग केलं जातं, तेव्हा मुलांचा ग्रुप असतो, मुलगी एकटी जात असते. आणि त्यातला एक जण म्हणतो, ए लंबू, ए काहीतरी असं, ए काळी, ए जाळी. कारण त्यांचा ग्रुप असतो, त्यामुळे तो पटकन त्याला टॉन्ट करून टाकतो. ती मुलगी आकसते, तिला वाटतं माझ्यातच काहीतरी चूक आहे. आणि लक्षात ठेवा, हे जे तिला जो वाईट बोलणार असतो काळी नक्की, हा स्वतः काही सलमान खान नसतो, हा तर पान खाणारा काहीतरी काहीतरी असंच असतो. डिसेंट घरातली मुलं किंवा चांगली मुलं कधी कुणाची चेष्टा करत नाही, ते मदत करतात. आणि मी सांगते तसं की विनयभंग म्हणजे तुम्हाला काय कळलं पाहिजे, पहिल्याच पायरीवर ते थांबवता आलं पाहिजे. नाहीतर जसं घरात काही नवरे मारहाण करतात बायांना, तर एक पहिली सुरुवात कशी होती की एक चापटी बसते बायकोला, ती बायको सहन करते की जाऊ दे एवढंच होतं. मग नंतर 4, काही दिवसांनी लाथाबुक्क्या, काही दिवसांनी ढकलणं, अशी वाढत जाते सुरुवात. आणि आम्ही कायद्याच्या भाषेत त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतो. तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कसं होतं, किती प्रकारचे हिंसाचार आहेत? 2-4 प्रकारचे तर नक्कीच आहेत. शारीरिक हिंसाचार म्हणजे काय? बायकांना मारणं, गुद्दा घालणं, चिमटे घेणं, ढकलणं, लाथाने मारणं, हे झाले शारीरिक. मानसिक, एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून टॉन्ट करणं, दिसायला कशी आहे, स्वयंपाक येत नाही, त्रास देणं, मुलांपासून लांब ठेवणं, भेटू देणार नाही, अशा गोष्टी करणं म्हणजे मानसिक अत्याचार होतो. आणि आर्थिक, त्या बाईला एक तर नोकरी करू द्यायची नाही, केली तर त्याच्याकडे तिला पैसे ठेवून घ्यायचे नाही. आणि त्याच्यामुळं ती बाई कशी होती, हतबल होते. पण मला आता सांगायचं आहे की आपल्याला ना प्रत्येक गोष्टीत त्या समानता हवी असते, बरोबर? आपण आता मुलांना पण, मुलींना सांगतो ना, मुलासारखं राहा, रडू नकोस, हे करू नकोस. म्हणजे समाजात ऑलरेडी मुलं आहेतच आणि आपण मुलींच्या रूपाने अजून मुलंच तयार करतो. पण हे तयार करत असताना आपण सोयीनुसार आपल्या भूमिका बदलतो. मी आत्ताच सांगते की आपण सगळ्यांसाठी हे लागू नाहीये, त्यांच्यासाठी आहे जे गैरवापर होतो, कायद्याचा जेव्हा गैरवापर होतो. मी कशासाठी म्हणते की जेव्हा काही केसेस येतात, काही काउन्सिलिंगसाठी लोक येतात, तेव्हा कसं असतं, आजकाल तर सगळीकडे चर्चा असते, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार, बरोबर? बरोबर का? ऐकलंय का तरी? तर हा हिस्सा घ्यायला बहिणी उत्सुक असतात, बरोबर? खूप उत्सुक असतात. पण जिथं हक्क असतो तिथं जबाबदारी असते. जबाबदारी काय आहे? आज भाऊ शेती करतो, कष्ट करतो, आई वडिलांना सांभाळतो. बहीण बघा ना, डायरेक्टली आली हिस्सा मागितला आणि जर भावाने तिला म्हणलं की तू पण आई वडिलांची काळजी घे, तर ते चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे का बरोबर आहे? मग आपल्याला हक्क मिळाला म्हणजे आपण जबाबदारी पण घ्यायलाच पाहिजे, बरोबर? सेम गोष्ट मला सांगायची. आजकाल अर्निंग म्हणजे कमवते असल्यामुळं मुलींचं कसं होतं माहिती आहे का, की कॉन्फिडन्स लेवल वाढलेला. जेव्हा लग्न झाल्यानंतर किंवा लग्न करताना सुद्धा, आता अजून एक ट्रेंड मी तुम्हाला सांगते. जशी आपल्या बायांच्या लाईफमध्ये पूर्वी कसं हुंडा घेणे प्रकार होता, एवढा हुंडा द्या, तेवढा हुंडा द्या. नंतर साधारण हुंड्याचं मागण्याचा प्रकार बदलत गेला. म्हणजे असं साधारण आता आम्ही तर काही हे नाही, तुमच्याच मुलीसाठी मागतो की 20 तोळं सोनं घाला, आमची 1000वर माणसं असतील, एवढा हॉल घ्या आणि फिरायला तिला गाडी घ्या, हे प्रकार. पण तो आता वेळ आलेली आहे की मुलींनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा निम्मा निम्मा खर्च लग्नाचा उचललाय. काळ बदलत चाललाय, समाज बदलत चाललाय. ज्यावेळी मी लॉयर म्हणून पाऊल ठेवलं बाहेर, तेव्हा मंजुश्री सारडा ही पहिली डावरीची केस होती, जेव्हा तिला जाळून मारलं होतं. आणि त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये शपथ घेतली होती की हुंडा देणारा किंवा घेणारा, म्हणजे देणाऱ्याशी लग्न करायचं नाही, घेणाऱ्याशी मी करणार नाही, लाईक मुलांनी मुलींनी शपथ घेतली होती. पण नंतर 15-1 वर्ष माझी दक्षता समितीमध्ये काउन्सिलर म्हणून मी काम केलेलं आहे. आता मला सांगायला लागतं की आता पुरुषांवर अत्याचार होत आहे. आता ती परिस्थिती उरली नाहीये. जी शपथ वगैरे घेतानाची आमची जी मानसिक तेव्हाची जी कंडिशन होती ती आता राहिलेली नाहीये. आता पुरुषांवरही तेवढेच अत्याचार होतात आणि ही काही खोटी नाही, ही खरी गोष्ट आहे. समाजात ते जसा समाज बदलत चाललाय तसं हे दिसत चाललेलं आहे.
तर मला असं म्हणायचं आहे की ही त्याच वेळी लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पोलिसला जाता, कोर्टात जाता, तेव्हा एका परीनं तुम्ही एक जुगार खेळत असता. तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, कोणी तुम्हाला मारतंय, हे करतंय, उपाशी ठेवते, त्याला सुधरवायची संधी द्या. नाही सुधारलं तर तुम्ही तुमच्या वाटा बदला. पण खोट्या केस करणं, त्याच्यामुळं ना तुम्हालाच ते बुमरँग सांगितलं ते तुमच्यावर येऊ शकतं. त्याच्यामुळं आपली जबाबदारी किती आहे, आपले हक्क किती आहेत, आपण मागताना आपलं काहीतरी देणं आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर मला साधारण मी काय हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकात साधारण सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलाय. अगदी आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता राहणे. काही वर्षापूर्वी मला आठवते आमच्या गावामध्ये, म्हणजे माझं साताऱ्याचं माहेर, पण आमची शेती होती कोरेगावमध्ये, मोठा वाडा, मोठं घरं वगैरे वगैरे. आणि असेच एक जोडपं होतं, म्हणजे आमच्या लांबचे नात्यातले होते. तर लग्न झालेलं असताना त्यांनी एका बाईला आवडली म्हणून त्यांचं राहत होते ते एकत्र. तर त्यांच्या मुलांवर एवढ्या वाईट वाईट प्रकारे सगळे बोलायचे, सगळं चुकीच्या पद्धतीने, म्हणजे त्यांना पंगत असते, गावात कशी पंगत असते, त्या पंक्तीतून त्यांना उठवायची की आमच्या बरोबरीने तू बसू नकोस. त्या बाईला कुठं जाण्या येण्यात हे नव्हतं. पण आज माहितीये का, हेच लिव्ह इन रिलेशनशिप मानाने मिरवतात सगळे. फेसबुकवर याच्यावर डिक्लेअर करतायत की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. म्हणजे समाज बदलतोय, कसा बदलतोय लक्षात आलं, असा बदलतोय. जाता जाता एवढंच सांगते फक्त की सायबर, आजकाल फोनचा वापर आपण करतो, मुलं करतात, मुली करतात, पण त्याचा कितपत उपयोग करावा. कारण AI नावाखाली आता जो डीप फेक आलेला आहे की कुणाचेही फोटो कुठंही, आपल्याला माहिती आहे ना, आपण फोटो टाकले आपल्याला तरुण बनून फोटो येतो, किंवा आपण काहीतरी सर्च करतो की मला असा असा टॉप घ्यायचा आहे, तर 10 साईट्स आपल्याला फोटो पाठवतात. कसे काय पाठवतात, त्यांना कसं कळतं आपण आपल्याला काही खरेदी करायची. तर आपण ऑलरेडी एका ठिकाणी लॉग इन करताना काही टर्म्स अँड कंडिशन ॲग्री केलेल्या असतात आणि त्याच्या नावाखाली ते टिकून आपण, आपल्याला वाटतं ना आपली माहिती तर शेजाऱ्याला पण नाही आहे, मी काय मागवलं ते, पण ॲक्च्युअली हे सगळी आपली माहिती कोणीतरी गुपचूप ऐकत असतं. आणि त्यामुळं फोन आणि याचा वापर करताना पण सावधगिरी बाळगा. दुसरं असं आहे की कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तरी, मीच वकील नाही आहे, खूप वकील आहेत, कुठल्याही वकिलांशी बोला. कारण वकिलाची फी देणं किंवा डॉक्टरची फी देणं एक वेळ परवडतं आपल्याला, पण त्याचे परिणाम जे आहेत ते फार मोठे असतात, ते फार वाईट असतात. कधीही कुठली अडचण आली तर आम्ही निगडी क्लबतर्फे ही हेल्पलाईन केलेली आहे. प्रेसिडेंट मॅडमचा आणि माझा नंबर आहे ह्याच्यावर, भले तुम्ही कधीही विचारा, मेसेज टाका, आम्ही आमच्या सोयीने तुम्हाला नक्की उत्तर देऊ. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, थँक्यू सो मच. काही प्रश्न असतील तर विचार. थँक्यू. प्रसंगी आपल्यासाठी एक प्रेरणा देणारे पुस्तक आपणास भेट म्हणून देत आहोत. ट्रेकिंग, गिर्यारोहण यामध्ये चमकदार कामगिरी केलेल्या महिला संबंधित गिर्यारोहणातील दुर्गा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्याचे लेखक डॉक्टर सुमित मांदळे आहेत. हे पुस्तक श्री धनंजय पावगी यांनी खास आपणासाठी भेट म्हणून दिले, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आता डॉक्टर मनीषा सोनावणे यांना मी आमंत्रित करते. त्यांचे मिस्टर डॉक्टर सोनावणे हेही समाजसेवा करतात आणि त्यांना बेगस डॉक्टर या नावाने संबोधलं जातं. तर यांच्या कार्याविषयी त्यांनी आपल्याला माहिती द्यावी अशी मी विनंती करते. ट्रेनिंग सेंटरला 3 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल खरोखर त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. सगळ्यांनी एकदा साईज मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वेगळा काहीतरी उपक्रम करत असतात आणि आजही त्यांनी मानकरींना सगळ्यांना सन्मान दिला आहे आणि त्याबद्दल तुम्ही सगळ्याजणी इथे एकत्रित आला आहे, त्यासाठी एकदम पुन्हा जोरदार टाळ्या. मी डॉक्टर मनीषा सोनवणे, डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून गेल्या 15 वर्षापासून पुण्यात कार्यरत आहेत. मी त्यांना सपोर्ट करते, मदत करते. रस्त्यावर जे भिक्षेकरी असतात त्यांना आम्ही दोघेही मोफत वैद्यकीय सेवा देतो आणि मोफत वैद्यकीय सेवा देता देता त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. हे जे पुनर्वसन करणं आहे ते एका भेटीत शक्य होत नाही. वारंवार जेव्हा आम्ही त्यांना भेटत असतो किंवा त्यांना दरवेळेस जेव्हा औषध गोळ्या देत असतो त्यावेळेस त्यांना बोलतं करतो, काउन्सिलिंग करतो आणि त्यांच्याकडून काढून घेतो की तुम्ही काय करू शकाल. रस्त्यावर जे भिक्षेकरी असतात ते बट नॅचरल की मोठ्या दवाखान्यात किंवा कुठलाही आजार असेल तर तिथे जाऊ नाही शकत. आपण जे सुज्ञ लोक आहोत त्यांना BP किंवा डायबिटीज असेल तर रेग्युलर चेकअप होतो किंवा दर 3 महिन्यांनी रेग्युलर चेकअप गेला पाहिजे असं आपले डॉक्टर बजावून सांगत असतात.
ह्या लोकांना शुगर म्हणजे काय माहीत नाही, BP म्हणजे काय माहीत नसतं. मग त्यांचं जे काही काउन्सिल आहे तिथून सुरुवात होतं की तुम्ही तुमची काळजी कशी घ्यायची, तुम्ही तुमच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची, इथून आमची सुरुवात होते. प्रत्येक वेळेस आम्ही देवळाच्या बाहेर जाऊन त्यांना भेटतो. एकगट्टा हे लोक फक्त देवळाच्या बाहेरच आम्हाला भेटू शकतात, कारण यांना घर नाही, फुटपाथवर राहतात किंवा पुलाच्या खाली कुठेतरी राहत असतात. आम्ही देवळाच्या बाहेर भेटल्यानंतर त्यांना औषध देतो, त्यांना जो काही त्रास असेल तो त्रास म्हणजे त्यांना चेक करून किंवा त्यांच्या पॅथॉलॉजीवर काही टेस्ट करून आपण फ्री मेडिसिन देतो. सोहम ट्रस्ट म्हणून आमची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत आपण त्यांना मेडिसिन देतो. मेडिसिन देताना जाणून घेतो की पूर्वीचा जे काही त्यांचा भूतकाळ होता तो काय होता किंवा आत्ता ते भीक मागत आहेत तर का मागत आहेत. तर जेव्हा त्यांची करून कथा मी ऐकतो त्यावेळेस लक्षात येतं की म्हणजे प्रत्येकाच्या घरी व्यवस्थित सगळे वेल सेटल असतात आणि काही कारणानिमित्त फॅमिली इश्यूज किंवा घरगुती आपण भांडण ज्याला म्हणतो त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर काढलं जातं. घराच्या बाहेर काढल्यानंतर मग कुठे जाणार, तर मग त्यांचा एरिया सोडून ते थोडं दूरवरच्या एरियात येतात आणि मग तिथे देवळाच्या बाहेर भीक मागायला लागतात. आपण अशा जवळपास 1100 भिक्षुकरी लोकांना रेग्युलर बेसिसवर मेडिकल सर्व्हिसेस देत आहोत. एरिया पूर्ण सगळ्या पेठा आणि पिंपरी चिंचवड ह्या एरियात आपण यांना दरवेळेस भेटतो. आपण जसे भेटीचे देवाला वार वाटून दिले तसे आम्ही सुद्धा आम्हाला या वारात गुंतून घेतला आहे. सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार गणपतीचा, गुरुवार स्वामी समर्थ दत्त, अशा प्रकारे आपण आम्हाला वारात वाटून घेतलं आहे. त्या देवळाच्या बाहेर त्या दिवशी आम्ही जातो आपली मेडिकल सर्व्हिसेस घेऊन आणि तिथे देवळाच्या बाहेर बसलेले जे भिक्षेकरी असतात त्यांना आपण मोफत वैद्यकीय सेवा देतो. मोफत वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याशी एक बॉन्ड जाणीवपूर्वक फॉर्म करतो, कारण अदरवाईज ते त्याच्याशिवाय बोलणार नाही. त्यांना जर आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला चेक करायला आलो आहे, मेडिसिन देतोय, तर त्यांना आमच्याबद्दल विश्वास वाटणार नाही. मग काका, काकू, मामा नकळतपणे जे रिलेशन तयार होतं त्या रिलेशनच्या बेसिसवर आपण त्यांच्याकडून काढून घेतो की ते आधी काय करत होते किंवा त्यांचं आधीचं घर कुठे आहे. मग त्यातून आपल्याला लक्षात येतं की यांच्याकडे हे स्किल्स आहेत, तर ते स्किल आपण घेऊन त्यांना कामाला लावलं आहे. आत्तापर्यंत एकूण 600 भिक्षेकरी भीक मागणं सोडून काहीतरी काम करत आहेत. सगळ्यांसाठीच हा जगातला पहिला उपक्रम असेल की रस्त्यावर बसणारे भीक मागणारे लोक काहीतरी काम करत आहेत आणि आम्ही यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करतो. आत्ताच एक शहा म्हणून गृहस्थ आहे, त्यांनी त्यांची पार्किंगची जागा आम्हाला वापरायला दिली आहे. त्या जागेमध्ये आपण यांना एकत्र बसवतो आहे, जे काम करायला तयार आहेत त्यांना, आणि त्यांच्याकडून छोटे छोटे त्यांना जे जमेल ते आपण काम करून घेतोय. आत्ता आपण त्यांच्याकडून कापडी पिशव्या बनवून घेतल्या आहेत किंवा घेत आहोत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सायली त्यांनी मोठ्या याच्याने आम्हाला डोनेशन देऊन सोम ट्रस्टला त्या पिशव्या तयार करून घेतल्या आणि त्या पिशव्यांमध्येच तुम्हा लोकांना गिफ्ट मिळणार आहे. त्या आम्ही त्यांच्याकडून बनवून घेतल्या. तसेच बऱ्याच वेळेस लक्षात येतं की हे लोक तर भीक मागतच असतात, पण यांच्याबरोबर छोटी मुलं सुद्धा सोबत घेऊन येतात, कारण त्यांना माहिती आहे की लहान मुलं ही प्रत्येकाचाच वीक पॉईंट असतो, त्याच्यामुळे यांना जास्त प्रमाणात भीक मिळेल. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा त्यांना सांगितलं की ह्या मुलांना शाळेत टाका, शाळेचा खर्च आम्ही घेऊ किंवा कॉर्पोरेशनच्या स्कूलमध्ये घालूया किंवा जे ट्रस्टी आपल्या ओळखीचे तिथे करूया, तुमचं कमी पैशात आपण त्यांचं शिक्षण करूया. तर त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की काय करणार, ते शिक्षण घेऊन काय करणार. आम्ही म्हटलं व्यवस्थित पायावर उभं राहतील, कमवतील किंवा इन फ्युचर त्यांचं ब्राईट होईल. तर त्यावर त्यांचं उत्तर होतं की ते आत्ताच कमवता, मग आम्हाला फ्युचरमध्ये त्यांच्या कमवण्याची काय गरज, कारण प्रत्येक लहान मुलाला जवळपास बऱ्यापैकी भीक मिळत असते आणि त्यावर त्यांचे पालक खुश असतात. तरीही अशामध्ये आपण 60 मुलांना दत्तक घेतलं आहे सोहम ट्रस्टतर्फे आणि त्या मुलाचा पूर्ण एज्युकेशनचा खर्च आम्ही करत आहोत. म्हणजे ही खूप प्राऊडफुल गोष्ट आहे की त्यांना रस्त्यावरून उचलायचं आणि शाळेत घालवायचं, शाळेत घालवून त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जाता जाता फक्त 2 मी स्टोरी सांगेल ज्या खरोखर अभिमानास्पद आहे. एक मुलगी आहे जिची आई आजसुद्धा पर्वतीच्या पायथ्याशी भीक मागते आहे. तिची मुलगीला आपण सेकंड इयर कॉम्प्युटरला ॲडमिशन घेऊन दिली आहे. म्हणजे आता सेकंड इयर आहे, कारण 12वी नंतर तिला काय करावं हे कळत नव्हतं.
तिच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण आपण घेतला आणि ती आता इन फ्युचर म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉस्परस तिचं लाईफ असेल आणि ती तिच्या फॅमिलीलाही त्यातून बाहेर पाडेल। एक मुलगा आहे, तो IPSC किंवा MPSCच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतो आहे आणि सोहम ट्रस्ट पूर्णतः त्या मुलाला मदत करते आहे की तू MPSCची परीक्षा दे, त्यात उत्तीर्ण हो आणि जे काही पोस्टिंग मिळेल त्यामध्ये तू स्वतःच्या पायावर उभा राहा आणि तुझ्या घरातल्यांना त्यातून बाहेर काढ, भीकेच्या डोहातून बाहेर काढ, जेणेकरून ते लोकांना पण इम्पॉर्टन्स कळेल। म्हणजे स्वाभिमानाने कमवणं आणि भीक मागून जे काही मिळतं आहे त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे हे आम्ही त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहे। असं आपली सोहम ट्रस्ट जी संस्था आहे ती काम करत आहे। सगळ्यांचे आशीर्वाद, समाजाचे ऋण खूप आहे, कारण समाजाच्या डोनेशनवरून किंवा ज्या ऋणातून आम्हाला ही संस्था आम्ही चालवत आहोत आणि समाजाचे ह्या स्टेजवरून मी मनापासून आभार मानते। आज मला इथे संधी दिली। धन्यवाद मनीषाताई। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ माधवी सोहण यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करते। यांना सर्वजण ओळखतातच, वादळवाट, उंच माझा झोका, सोनियाचा उंबरा, राधा ही बावरी, थोडं तुझं थोडं माझं, अशा जवळपास 25हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत। जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील सुंदराबाई या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार देखील मिळाले। त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत मुन्नाभाई MBBS, पितृऋण, दांडगी मुलं, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शाळा, सिद्धांत, ट्रिपल6 तसेच नेटफ्लिक्सवरील माधुरी दीक्षित प्रोडक्शनचा 15 ऑगस्ट अशा अनेक चित्रपटातूनही प्रभावी भूमिका केलेल्या आहेत। नाट्यसृष्टीतही त्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे। केस नंबर 99, आता कसं वाटतंय, लग्न, खरंच प्रेम खरे या व्यावसायिक नाटकात, तसेच सोंगटी या दीर्घांकात ज्याचे 155हून अधिक प्रयोग आजवर झाले आहेत आणि अजूनही चालू आहेत। नुकतीच द लास्ट ब्लूम ही शॉर्ट फिल्म त्यांनी प्रोड्यूस केली आहे आणि त्याच्यात त्यांनी प्रमुख भूमिका देखील केली। गेल्या वर्षी मी सायलीच्या कार्यक्रमाला आले होते, यावर्षी आली आहे, पण या वर्षीचा कार्यक्रम माझ्यासाठी विशेष आहे कारण डॉक्टर विजया वाड यांच्या एका कादंबरीवर, सोमती नावाच्या कादंबरीवर मी सोमती नावाचा दीर्घांक करत होते, ज्याचे 155च्या वर प्रयोग आम्ही केले, दुबईलाही त्याचा प्रयोग केला आहे आणि त्याचा विषयच हा होता की घरकाम करणाऱ्या स्त्रिया त्यांनी कसं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, कसं हिमतीने, आणि ती जी सोमती आहे तिला साथ देणारी तिची आई, म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा एका स्त्रीच्या पाठीशी एक स्त्री उभी राहते तेव्हा त्या स्त्रीचं काय सोनं होऊ शकतं हे आमच्या सोमतीतनं आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यातच आमचं वाक्य आहे की ती म्हणते की आम्ही मोलकरणी नाही तर आम्ही मानकरणी आहोत। तर तो शब्द सायलीलाही अतिशय आवडला, तिने तो शब्द आज या कार्यक्रमासाठी घेतला, मला फार छान वाटलं आणि खरंच या मानकरणींचं खूप खूप कौतुक। थँक्यू। आजच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सौ अंजली जोगळेकर यांचा परिचय करून देताना मला खूप आनंद होतो। सौ अंजली जोगळेकर यांनी देव माणूस, तुझी माझी जमली जोडी, थोडं तुझं थोडं माझं अशा अनेक मराठी मालिकांमध्ये त्याचबरोबर हिंदी मालिकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत। मराठी, हिंदी, नागपुरी, बंगाली अशा विविध भाषांमध्ये शॉर्ट फिल्म्समध्ये त्यांनी काम केलं आहे। 15हून अधिक जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले आहे। महेश मांजरेकर दिग्दर्शित झी5 वरील 1962 द वॉर इन द हिल्स, दुरंगा सीझन 2 आणि मिसेस देशपांडे अशा वेबसिरीजमधून त्यांनी विविध भूमिका सादर केल्या आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि सायलीचे खूप खूप आभार। माधवीताईसारखंच माझंही दुसरं वर्ष आहे आणि नवीन नवीन कॉन्सेप्ट ती म्हणजे मागच्या वर्षी तिच्या जवळच्या सगळ्या मैत्रिणींचा तिने सन्मान केला होता आमचा आणि आता तिने जे हा जो उपक्रम केलेला आहे त्याच्यासाठी खरंच मला तिचं खूप कौतुक वाटतंय। कारण आपण कसं होतं, आम्ही बाहेर तयार होऊन छान बाहेर पडतो, आमचं सगळं होतं, पण घरातल्या ज्या मानकरणी असतात त्या सपोर्टिव्ह असतात म्हणून आम्ही एवढा वेळ बाहेर राहू शकतो आणि आमच्या कार्यात आम्ही पुढे जाऊ शकतो। तर तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा मुजरा आणि
मला असाच वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हायला नक्की आवडेल. आणि समाजकार्य म्हणाल तर खरं आमच्या कलाकारांकडनं खरं घडत नाही, पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो आणि सायलीसारखे आम्हाला प्रयत्न करायला जरा मदत करतात. सो तुम्हा सगळ्यांचं थँक्यू. श्री मयूर खांडगे खास यांचे मी मनापासून आभार मानते. यांची मी वेगळी काय ओळख करून देणार. यांचा चेहरा ऍक्च्युली घराघरात पोहोचलेला आहे. अनुबंध, गंध रेशमाचे, आभासहा, लक्ष, अस्मिता, बाळू मामाच्या नावानं चांग भलं, आई कुठे काय करते, सावळ्याची सावली, ठरलं तर मग आणि अशा अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. चित्रपटसृष्टीत हरिश्चंद्राची फॅक्टरी, देऊळ, जाऊन द्या ना बाळासाहेब, हायवे, एक सेल्फी आरपार, घंटा, माऊली अशा अनेक चित्रपटातूनही त्यांनी उत्तम भूमिका केल्या. नाट्यसृष्टीत देखील त्यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. जावई माझा भला, बहुरूपी, माकडाच्या हाती शॅम्पेन, सुयोग निर्मित बाळकडू, पुरुष आणि मी रेवती देशपांडे या व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत. सोनी लिव्ह ॲपवर प्रदर्शित झालेली मानवत मर्डर्स या वेबसिरीजमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. श्री मयूर खांडगे यांचे विचार ऐकायला आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. मी तुम्हाला विनंती करते. अशी की पण इथे आल्यानंतर काही तुमचे विचार ऐकले, तुमचं काम ऐकलं, काही तुमचे विचार ऐकले, तुमचं काम ऐकलं आणि मी खरंच काही खास नाही हे मला कळलं. तुमच्या विचारांपुढे, तुमच्या कामापुढे आमचं काम हे अगदीच म्हणजे नगण्य म्हणायला हरकत नाही. तुम्ही जे काही आत्ता सांगितलं म्हणजे देव मंदिरात असतो असं आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्याला काही जे बालपणापासून सांगितलंय, शिकवलंय त्याप्रमाणे मंदिर दिसलं तरी आपण नमस्कार करतो आणि पुढे जातो. तुमच्या कार्यामध्ये असं दिसलं की जी माणसं आज उभी राहिली तुमच्यामुळे, जी मुलं शिकतात, ज्या त्यांना काहीतरी ती प्रगतीपथावर आहे, तुमच्या रूपानं देव त्यांना देवळाच्या बाहेर गेली. देवा इतकंच मी तुमच्या समोर तुम्हाला नमन करतो. तुमच्या कार्याला मॅडम तर आहेच, थोडंफार सहकार्य करतात, जो तो आपापल्या परीनं करतो. प्रचंड सहकार्य तुम्हाला लाभो हीच त्या देवाला मी प्रार्थना करतो. खूप सुंदर. तरी तुमचं पुस्तक मला वाचायला हवं प्लीज. इथे बायकोला देऊन दे. त्यातला एक मुद्दा आवडलाय मला. तर बायकांचा पुरुषांना त्रास होतो. नाही वाच, आजच मिळालंय. सो नक्की द्या. आणि ज्या विषयासाठी मी जो विषय ऐकला, सरांनी मला बोलवलं की आम्ही असं असं करतोय, ती कन्सेप्टच इतकी इनोसंट होती की ज्यांच्याकडे कोणीही पाहिलं म्हणजे कोणी बघत नाही की आली, लादी पुसली, भांडे घासले. काही घरांमध्ये तिला पाणी विचारतात, काही घरांमध्ये तेही विचारतात. ती निघून जाते, महिन्याला पैसे घेते. अशी ही मानकरी, तिचा मान सन्मान करण्याचं डोक्यात येणं थोडं वेळ आहे. ते यांच्या डोक्यात आलं. अशा कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभारी आहे. खूप खूप थँक्यू. माझं काम मी करत राहीन. तुमच्याकडनं फार काही नाही. सगळ्या आई, मावशी, मोठी बहीण या नात्याने फक्त तुमच्याकडे एक गोष्ट मागतो, पुढच्या आयुष्यासाठी आणि कामासाठी आशीर्वाद. आणि आपल्या आजच्या मानकरणींना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन हा त्यांचा सन्मान स्वीकारावा. मी एक एक करून नाव घेईन, त्यांनी कृपया मंचावर येऊन
आणि असते आधारे. तर त्यांचा 80वा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मी काही 4 ओळी लिहिल्या आहेत, तेवढ्या ऐकून घ्या. आयुष्याच्या वाटेवर आज गाठलं 80चं वय, आयुष्याच्या वाटेवर आज गाठलं 80चं वय, पण मन अजूनही तरुण रंगबेरंगी फुलासारखं नवं, पण मन तरुण रंगबेरंगी फुलासारखं. सुमधुर आवाजात गुंफली तुम्ही गाणी, त्यात आठवणींचा सुंदर ठेवा. बहिणी तुमच्या सप्तसुरांनी उजळला आमचा मैत्रिणींचा मेवा. साधी राणी, निरागस हास्य आणि मायेची ऊब खूप अपार. तुमच्या सहवासाने प्रत्येक क्षण होतो सहज, सरळ, सुंदर, साकार. आठवणींची शिदोरी, अनुभवाचा खजिना, प्रेम, आटोपशीरपणा, जिव्हाळा हाच तुमच्या जीवनाचा अनमोल ठेवा. तुमच्या जीवनाचा अनमोल ठेवा. तुमचं आयुष्य म्हणजे एक गाणं मधुर, तुमचं आयुष्य म्हणजे एक गाणं मधुर, ज्यात आहे आनंदाचा ताल आणि समाधानाचा सूर. हसतमुखाने शिकवलं, आम्हाला जगणं दिलं, आधारही छान दिला, हाच तुमचा जीवन प्रवास आहे. आम्हा मैत्रिणींसाठी प्रेरणास्थान असलेल्या सुखशांतीच्या लहरीने तुमचे आयुष्य खूप सुरेख, सुंदर, शकाय शिरो हीच माझी प्रार्थना. सारखं भरपूर कौतुक करत असतात आणि मग हे कौतुक केलं की माझ्यावर इनडायरेक्टली जबाबदारी येते की मी तुम्ही मला सांगा, मला हसलंच पाहिजे, असं. पण हे सगळं ना, मी इनरव्हीलची मेंबर झाल्यावर आता आमच्या ह्या 42 वर्ष झाली इनरव्हीलला, आणि त्याच्यातूनच मला ह्या सगळ्या छान मैत्रिणी मिळाल्या आणि मी शिकत गेले, शिस्त लागली. आणि आमचे इव्हेंट झाल्यावर मी मुद्दाम का जाते माहितीये का, माझे आता पांढरे केस मी बघताय, पण मी ह्या तरुण मुलींच्यात गेले ना की मी अजूनही यौवनात मी असं त्याचा मी आनंद घेते. पण मला गाडीतून बसून जायचं असतं आणि तिथे जाऊन पहिल्याच खुर्चीवर बसायचं असतं आणि माझी इतकी ह्या मैत्रिणी काळजी घेतात. पर्स इतकी हलकी असते, काकू मी घेते, वहिनी मी घेते, जेवायला तुम्हाला आणून देऊ का, इतकं मला झेलत असतात त्या. मग मी त्यांच्यासाठी करायला पाहिजे. आणि माझा खरंच त्यांच्यामुळे मी इनरव्हीलमुळे, माझा मुलगाही म्हणतो आई इनरव्हील हे तुझं टॉनिक आहे, आणि खरंच आहे. त्यामुळे जागरूक राहते, मेंदू रिकामा राहते थोडक्यात. म्हणून मी माझ्या इनरव्हील संघटनेच्या मैत्रिणींनाही धन्यवाद देते आणि माझ्या सुनेला पण, म्हणजे सुना खरं सासूला काही चांगलं म्हणत नाही, पण ती नेहमी माझ्या मुलालाही म्हणते आईकडून शिस्त शिकावी. उद्याचा कार्यक्रम म्हणजे आजपासून आपली काय आखणी केली पाहिजे, काय नाही, असं ती मान्य करते. त्यामुळे माझ्या सुनेला मी धन्यवाद देते. असेच सगळ्यांचे आशीर्वाद मिळू दे, एवढंच मी सांगून पेक्षा विशेष वेगळी ओळख त्यांची म्हणजे माझी बालपणीपासूनची मैत्रीण, अगदी खास माझी हक्काची मैत्रीण आहे ती. सायलीने आता ओळख करून दिलीच आहे, माझी बालपणीची मैत्रीण आहे आणि तिचं इतकं कौतुक बघून इतकं डोळे भरून आलेत खरं, असंच तिला खूप छान दिवस मिळू देत हीच प्रार्थना. हे जे काही काम चाललंय ते किती जेन्युइन आहे, किती चांगलं आहे, हे पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तू ते पोहोचवतेस लोकांपर्यंत, त्याबद्दल मीच तुझे आभार मानतो. ॲक्च्युली मीच थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण ही फॅमिली खूपच छान आहे. म्हणजे क्लायंट म्हणून त्यांच्याकडे न बघता असं कायम असं जिव्हाळ्याचंच मला जेवढेही काही दिवस मी ओळखते तर तसंच मला फिलिंग आलेलं आहे. तर त्यामुळे काम करायला छान वाटतं, म्हणजे असं कुठलंच दडपण किंवा हे नसतं. तर ते महत्त्वाचं आहे आजच्या मार्केटिंग आणि ह्या कामात. थँक्यू. आता मी आज आपल्या ज्या मालकर्णी आहेत त्यांच्यापैकी पूजा शिंदे यांना बोलायचं आहे, तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. सांगितलं सगळ्यांनी, दोघे तिघींनी, तर मला खूप आवडलं. त्याच्यामुळे आणखी डेअरिंग आली की मुलांसाठी काय करायचं किंवा स्वतःसाठी काय करायचं ह्याची जाणीव होती की आपण स्वतःला वेळ कधीच देत नाही. पण आज ऐकून असं वाटलं की आपण स्वतःसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. मुलांमध्ये मिस्टरांमध्ये इतकं पण नाही गुंतलं पाहिजे की आपलं स्वतःला वेळ दिला पाहिजे. आपली किंमत कोणीच करत नाही याची जाणीव मला आज झालेली आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद म्हणते की आज आले ते इतकं छान वाटलं, इतकं खूप छान वाटलं ना की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. मी इतकी खुश आहे आज
असं वाटत होतं की आज माहेरी गेले वर्षातनं कितीतरी वर्षातनं असं वाटतं मला. तर मग कार्यक्रम मला खूप आवडतो आणि मी बघणार इथून पुढे. छान आहे. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. पहिली वडिलांचा खूप खूप आभार. छान आम्हाला पहिल्यापासून खूप म्हणजे खूप जीव लावतात त्या आणि आमच्या वहिनी खूप. आता मी 25 वर्ष झाली त्यांच्याकडे ह्याला, पण ते आम्हाला कधीही हे करत नाही. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप जीव लावलेला आहे आणि एकदम बहिणीसारखं असं सगळं हे करतात. कधी ओरडल्या तर कधी काही त्यांच्या मनात नसतं, काही नसतं. ते अगदी प्रेमाने सांगणार, सगळं हे करणार. आमच्या वहिनी मला 30 वर्ष झालं त्यांच्याकडे कामाला असून, पण मला कधीही कामाला आहे असं कधीही त्यांनी समजलं नाही. सचिन भाऊ ते आमच्या अगदी भावासारखे आहेत. या मुली आमच्या अगदी भावाच्या मुलींसारखे आहेत. इतकं जीव लावतात त्या आम्हाला, कधीही कुठल्याही याला हे करत नाहीत त्या. मी ज्योती बोधे, DA सेकंडरी स्कूल इथून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. आम्ही खरं म्हणजे फ्लॉवर रेमेडीच्या कोर्समध्ये सायली मॅम आणि आम्ही एकत्र होतो गेल्या वर्षी. मी परत यावर्षी पण करते. पण तिकडून कळलं की ह्या असं काय काय घेतात. नायडूबांचा फोन आला की आपण जॉईन करूया आणि मी त्याचा तो कोर्स आता त्याचा काउन्सिलिंगचा केला. खूप छान, खूप मनापासून शिकवलं. कारण माझा ॲक्च्युली सायन्स, मॅथ्स, 10वी, जॉमेट्री म्हणजे सायकोलॉजीचा तसा संबंध नाही. फक्त मुलांची सायकोलॉजी 32-33 वर्ष बघितल्यामुळे बऱ्यापैकी सांभाळली गेली. म्हणजे ते कळत आत्ता त्या बोलता सांगायचे त्यामुळे असं अरे वा आपण एक सायकोलॉजी कुठेतरी कधीतरी वापरली. पण खूप छान. आम्ही तुम्ही शिकवल्याचा नक्कीच फायदा करू, मुलांसाठी नक्कीच करू. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आज या कार्यक्रमाला बोलवलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. इतका वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि ह्या तुम्ही जे मानकणीचा जो सत्कार केला ना, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे हे कन्सेप्टच खूप छान आहे. आपण त्यांच्या घरातल्या म्हणजे मी पण आमची शाळा 7:10ला बेल व्हायची, 7ला सही असायची. यू कॅन इमॅजिन आम्ही किती लवकर सगळं खाईखाईत सगळं जायचं. त्याच्यानंतर मुलं लहान, बायका यायच्या, त्यांचं बघायच्या, सासूबाई होत्या तेव्हा त्यांचं बघायच्या. म्हणजे या सगळ्या तुम्हा तायांच्या मदतीनेच आम्ही तगलो. सर्व्हिस करणं एकट्याने सगळे धोरण आपण किती म्हटलं ना की आम्ही रणरागिणी आहोत असं काही नसतं. एक हेल्पिंग हँड हा लागतोच आणि स्त्रियांचाच लागतो. म्हणजे माझ्याही सासूबाईंचा खूप सपोर्ट होता, नवऱ्याचाही खूप सपोर्ट आहे. कुठेही काही कामं करायची असेल कधी नाही म्हणत नाही. पण त्याबरोबर आत्ता मी इथं बसलेले असताना सुद्धा बाईचा फोन आला, म्हणजे शेजाऱ्यांकडनं चावी घ्या, काम करा. एवढा विश्वास त्यांचाही आपल्यावर आणि आपलाही त्यांच्यावर. कविता गायकवाड. सर्वात प्रथम मला इथं आमंत्रित केल्याबद्दल मी सायली मॅडमचे आभार मानते. आणि मी पण कधीतरी या कार्यक्रमाला येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ह्या टीमचे सर्वांचेच आभार मानते, कलाकारांचे पण मी आभार मानते. आता नाव मी प्रत्येक वेळेस आमचा सन्मान आहे, पुरस्कार आहे. तयार होऊन जाताना महिलांना पाहिलं होतं, पण कधीतरी आमचं पण 15 दिवसापासून चाललंय की त्यांनी प्रोग्राम अरेंज केलाय आणि आपल्याला जायचंय. परत कामवाल्या मावशीबद्दल मोलकरीण, मेड, कामवाल्या मावशी असंच ऐकलं होतं, पण त्यांनी एवढा हा शब्द मानकरीण हा दिलाय तो मला खूपच आवडला. ही संकल्पनाच खूप आवडली आणि तुम्ही सगळे वेळ काढून आमच्यासाठी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि सायली मॅडमचे पण मी खूप आभार मानते. आमच्या पूर्ण ग्रुपकडूनच तुमचे मी आभार मानते. थँक्यू. बोलण्यासाठी शब्द नाही आहे, पण मी खरंच एवढं सांगते की मी दिवसभर खूप व्यस्त असते आणि खरंच असते, पण मला अजिबात काळजीच नसते की काय चाललेलं आहे घरात किंवा काहीही मला बघायला लागत नाही. आमची टीम खूप स्ट्रॉंग आणि भारी आहे. त्या सगळ्यांसाठी खरंच सगळ्याच बाबतीत म्हणजे मी खरंच सांगते, सकाळी 8 वाजता आमच्या पहिल्या मावशी येतात, तेव्हा ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचं प्रत्येकाच्या ड्युटीज वेगळ्या वेगळ्या आहेत आणि ते सगळेजण वेळेवर करत असतात आणि मला मुलींचं काहीही बघायला लागत नाही. त्या खरंच काही वेळेला आपल्या मुली समजून त्यांचं करतात, त्यांच्या प्रेमाने वाढतात, खाऊ घालतात, आजारी असतील तर माझ्यापेक्षा जास्ती लक्ष देतात
तर या सगळ्यासाठी खरंच मी त्यांचे थँक्स त्यांना म्हटलं पाहिजे. ते कमी आहे शब्द खरंच. आणि कधीतरी मी चिडते, बोलते त्यांना, पण खरंच माझ्या मनात काही नसतं आणि त्याही काही मनात ठेवत नाही. दुसऱ्या क्षणाला आम्ही सगळ्याजणी सगळ्या गोष्टी विसरून जातो. तर खरंच मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आज व्ही अन्वी तारा ट्रेनिंग सेंटरने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी स्टेजवरील मान्यवर व सभागृहातील सर्व उपस्थित आपण सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मयूर खांडगे, माधवी सोमण, अंजली जोगळेकर यातील काही लोक मुंबई, कोणी महाबळेश्वर, कोणी निगडी येथून आलेले आहेत. खरंच मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण जेथे सर्वजण विविध क्षेत्रातून विविध प्रकारे समाजसेवा करत एकत्र जमलो आहोत. आपले प्रमुख तिन्ही अतिथी उत्कृष्ट अभिनयाद्वारे आपले मनोरंजन करत असतातच, ही एक सेवाच आहे. तसेच ॲडव्होकेट आरती जाधव यांनी पुस्तकाद्वारे स्त्रियांमध्ये जनजागृती केली आहे. इनरव्हील संघटना, दोन्ही प्रेसिडेंट वर्षा आणि कमलजीत यांच्या बोलण्यातून संघटना याचा अर्थ मी नव्हे तर आम्ही आणि तू नव्हे तर आपण सर्व हा छान संदेश दिला. हे आहे खरे सोशल वर्क आणि मैत्री. डॉक्टर मनीषाताई समाजप्रती असलेले कर्तव्य याचे भान आणि जाणीव ठेवून कृतीतून साकार करत आहेत. आणि आज नवरात्र विशेष सोहळा ज्यांच्यासाठी केला त्या खऱ्या आजच्या मानकरीणी संसार सांभाळून आपल्यासारख्याकडे घरोघरी जाऊन कष्ट करतात, आपल्या संसारासाठी आर्थिक हातभार लावतात. यांना नवदुर्गा म्हटलं पाहिजे, म्हणून आज खास त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले. ज्या हॉलमध्ये आपण आहोत त्या ब्राह्मण मंगल कार्यालयाच्या संचालिका अमिता जोशी आणि योगेश जोशी हे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सक्रिय सहकार्य करत असतात. त्यांचेही मी आभार मानतो. आणि त्यांचा सर्व स्टाफ, त्यांच्याशिवाय काहीच नाही, म्हणून त्यांचेही आभार. आपल्या कार्यक्रमाचे छायाचित्रण अतिशय उत्साहाने करणारे अभिषेक हजारे आणि त्यांची टीम हे आमचे हक्काचे, तरीही त्यांचे आभार. कोणताही कार्यक्रम ठरवणं, तो यशस्वी पार पडणे, त्याचे नियोजन या सगळ्यासाठी असणारे आमचे हस्तक ईशा जोगळेकर, अंतरा वैद्य, किरण जाधव, किशोर, अन्विता वैद्य. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिने केले ती आमची कन्या अन्विता, हिचे पण कौतुक. माझ्या मनात खूप होते की हा कार्यक्रम करावा, पण नेहमी घरातील लोकांची साथ असल्याशिवाय. आता हे पुढचं वाक्य सायली वैद्यांचं आहे, आधी त्या करणार होत्या पण माझी जबाबदारी आली त्यामुळे त्या बोलतात असं समजून. माझ्या मनात खूप होते हा कार्यक्रम करावा, पण नेहमी घरातील लोकांची साथ असल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम यशस्वी होत नाही. हे सहकार्य मला नेहमीच मिळते आणि आजही ज्यांनी त्यासाठी पाठिंबा दिला ते माझे पती सचिन वैद्य म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई रोहिणी वैद्य, त्या सगळ्यांना माहिती आहे. हे दोघे त्यांचे असेच नेहमी सहकार्य मला मिळो. तसेच सुप्रिया पाटणकर आपल्या ट्रेनिंग सेंटरच्या 3 विद्यार्थिनी नायडू मॅडम, जगताप मॅडम आणि बोधे मॅडम उपस्थित आहेत. सर्व नातलग मंडळी, तसेच कोणी चुकून राहिले असल्यास किंवा कोणाचा उल्लेख करायचे राहून गेले असल्यास कृपया समजून घ्या. धन्यवाद.